बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे माझी स्वलिखित कादंबरी मैदान. लेखक आणि अभिवाचक दशरथ पाटील. प्रकरण 4. रात्रीचे 10 वाजले असतील. भाकर तुकडा खाऊन गाव झोपेच्या कुशीत विसावलं होतं. एखाद्या कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज सोडला तर सगळीकडे सामसूम होतं. अशा वेळी वस्ताद यशवंत अण्णांनी व्यायामशाळेच्या दारातून आत पाऊल टाकलं. ठरल्याप्रमाणे घुणे मास्तर, धोंडीबा, बशीर, दिनकर, सिद्धू आणि लक्ष्मूतात्या आधीच त्यांची वाट पाहत बसले होते. अण्णांनीच दिनकर मार्फत त्या सगळ्यांना बोलावून घेतलं होतं. सिद्धूने सकाळी मांडलेला दारूबंदी करण्याचा विचार अण्णांना पटला होता. दारूबंदीचा तोच विषय आज प्रथम त्यांना आपल्या विश्वासू माणसांसमोर ठेवायचा होता. इथं एकमत झालं तरच पुढचं पाऊल. म्हणजे गावचे दोन्ही पुढारी संपतराव आणि प्रकाशराव यांना पटवून देणं सोपं होईल. शिवाय अशोकरावांचाही या कामी पाठिंबा नक्कीच मिळेल अशी एक यशवंत वस्तादांना खात्री होती. तालमीतल्या कार्यालयातल्या जुन्या खुर्चीवर अण्णा बसले. क्षणभर सगळ्यांकडे नजर फिरवली आणि बोलायला सुरुवात केली. मंडळी, सकाळी ह्या सिद्धूनं माझ्या मोर एक विषय मांडला. खरं सांगायचं तर माझ्या बी मनात तो लई दिवसापासून घोळत होताच. म्हटलं तुम्हाला सांगून बघूया. विषय हाय दारूबंदीचा. गावात दारूबंदी व्हायला पाहिजे असं सिद्धू म्हणतोय आणि माझं बी तसंच मत आहे. आता बोला बोला, तुमचं काय म्हणणं आहे? खोलीत क्षणभर शांतता पसरली. सर्वप्रथम घुणे मास्तरांनी सुरुवात केली. अण्णा, खरं म्हणजे काळाची गरज आहे. गावात पिंडकी लई वाढल्यात. संध्याकाळी पांदीच्या ओढ्यावर जाऊन जरा बसलं की तिकडनं वरनं हुंबरवाडीच्या माळावरनं लडबडत येणारे कित्येक जण दिसतात बघा. पांदीच्या वड्यात तर रोज एखादं पडलेलं दिसतंय. आता हे आपण थांबवलं नाही तर सगळं गाव हाताबाहेर जाईल. गावाच्या काळजीने घुणे मास्तर जरा स्पष्टच बोलले. धोंडीबा लगेच हसून गमतीने म्हणाला, रस्त्याचं मापच घेत येतात गावाईनं. ह्याकडं त्याकडला झोकांड्या खाई चालत्यात. समोरनं गाडी घोडं येत्यात, माणूस येतोय, कसली कसली म्हणून सुद्धा नसती. सगळा रस्ता ह्यांच्याच बापाला असल्या गत येत्यात. आता कोण इच्छाणार ह्यासनी? कोण का गोवा धोंडा मारून घेणार? त्यावर बशीरनेही आपलं मत मांडलं. अण्णा, मी एक सांगू. जोवर ती बाई हुंबरवाडीच्या माळावर बसली तवर हे असंच चालायचं. गाव सगळं बिघाडले ते तिच्यामुळंच. आधी तिचा बंदोबस्त झाला पाहिजे बघा. अण्णांनी शांत पण ठाम आवाजात उत्तर दिलं. ते खरं आहे रे बशीर, पर ती तिचा पोटा पाण्याचा धंदा करते. दारू पिणाऱ्याला अक्काल नको. कित्येकांचं ह्याच दारूमुळं संसार बुडालं नव्ह. हे आपल्या गावातील दारवा पिऊन अशी कित्येक जण अर्ध्या आयुष्यातनं उठली. अशी किती नावं सांगू. खरं म्हणजे पुढच्याला ठ्याच लागली म्हणजे मागच्यानं तरी शान व्हायला पाहिजे. खरं कुठली का सुधारत्यात? त्या बाईला दोष देण्यात काय अर्थ नाही. त्यावर लक्ष्मूतात्या मध्ये पडले. असं कसं म्हणता वस्तात तुम्ही बी? हा, दुकान हाय म्हणून माल हाय, व्हाय का नाही? आणि माल हाय म्हणून घेणारे घेत्यात आणि पित्यात. बरं, पोटा पाण्यासाठी हा एकच धंदा आहे काय तिला? तुम्ही काय बी म्हणा वस्तात, पर दोष त्या दारूवाली फुलाबाईचाच आहे. लक्ष्मूतात्याच्या बोलण्यात तथ्य आहे हे ओळखून अण्णा अधिकच काळजीत पडले. त्यांच्या चेहऱ्यावरची खंत स्पष्ट दिसत होती. ते पाहून धोंडीबा म्हणाला, होय अण्णा, बशीर म्हणतो ते वावगं नाही खरं,
पण तिला तिथं आणून बसवणारा आपलंच पुढारी आहेत ना मग. मग तिला कुणाची भीती आहे सांगा की. हा, उद्या हा विषय संपतरावांसमोर आल्यावर ते तुमच्या दारूबंदीला कितीचा पाठिंबा देतील जरा विचार करा. ते स्वतःच तर तिच्या घरात पडीक पडल्यागत असतात. आत्तापर्यंत शांत बसलेला सिद्धू सरळ होऊन बसला आणि आवेशात बोलू लागला. गावाच्या भल्यासाठी कोणालाही आपले वैयक्तिक हितसंबंध बाजूला ठेवावेच लागतील, मग तो कोणीही असो. अण्णा, माझ्या मते हा विषय थेट ग्रामसभेत यायला हवा. गाव नासत चाललंय आणि आपण पुढाऱ्यांच्या सोयीचा विचार करतोय. ज्याचं जळतंय ना त्यालाच कळतंय. सिद्धूचं बोलणं ऐकून दिनकरही म्हणाला, अण्णा, परवा दहीहंडीला तुम्ही किती समजावून सांगितलं तरी काही जण मिरवणुकीत रात्री दारू पिऊन आलेच होते. मी स्वतः पाहिलंय. अर्जुन्या महाद्या किल्ल्याच्या चांदकीला जाऊन मारून येत होते. अर्जुनाच्या खिशात बाटली होती. तुम्ही प्रकाशराव व संपतरावांसह मागून येत होते. काहीतरी महत्वाचं बोलत असल्याचं वाटलं म्हणून बोलायची हिंमत नाही झाली. पण काळोखात वळसणीला कुणाच्या तरी परड्यात हा सगळा कारभार सुरू होताच राजरोसपणे. तेव्हाच सांगणार होतो, खरं वाटलं तुम्हाला राग आवरणार नाही. दिनकर नंतर धोंडीवानं ही जणू मनावरचं ओझं उतरवलं. जणू मनातल्या मनात राखून ठेवलेलं गुपित उघडं केलं. अण्णा, तुम्हाला बोलू का नको तेच कळत नाही. खरं आता सांगतोच. कालच्या दहीहंडीत एक लई वाईट गोष्ट घडली आहे. पारगावची हंडी फोडताना दारू पिऊन वरच्या थरावर चढला कोणतरी एक जण दारू पिऊन खालच्या पोरावरच मुतत होता म्हण. पाऊस चालू असल्यानं पावसातनं काय समजाय नाही. खरं मागणं समजलं कोण होता तो. ते तिथंच फोडायला पाहिजे होता त्याला. खरं गावाचं नाव खराब होईल म्हणून आम्ही सगळी बी गप्प बसलाव. ह्यो बशीर, सिद्धू सगळीच लई चिडली होती यांना. क्षणभर हे ऐकून अण्णांच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. डोळ्यात संताप उसळला. हा केवळ शिस्तभंगाचा प्रकार नव्हता. वडगावच्या गोविंदा पथकाच्या प्रतिष्ठेवर पडलेला काळा डाग होता. डाग. रागाने थरथरत त्यांनी विचारलं, लय लय वंगाळ झालंय. आणि हे हे तू मला आत्ता सांगतोस? आता त्यांचं काय वाकडं करणार आम्ही? त्यो अर्जुन्या नाहीतर महाद्या असेल वय ना? कोणीच उत्तर दिलं नाही. सगळ्यांच्या नजरा खाली झुकल्या. अण्णा ओळखून गेले. अण्णाने खोल श्वास घेतला. राग आवरत ते ठाम आवाजात म्हणाले, बस बस झालं. आता हे लई झालं. ह्यांचा कायमचा बंदोबस्त आता करायलाच होईये. अशानं गावाच्या इब्रतीचं खोबरं होईल. परवा ग्रामसभा आहे. त्या दिवशी दारूबंदीचा ठराव मंजूर करून घ्यायचाच. मीटिंगमध्ये सगळ्यांनीच जरा जोर लावूया. सगळ्यांनी माना डोलावल्या. ठरलं ठरलं तर मग. बैठक संपली. प्रत्येकाच्या मनात एक नवा निर्धार पेटला होता. सगळ्यांची नजर आता लागली होती परवाच्या ग्रामसभेकडे. त्या दिवशी फक्त दारूबंदीचा ठराव मांडला जाणार नव्हता. तो दिवस वडगावसाठी काय घेऊन येणार ते नियतीला आणि वडाच्या बाबालाच माहीत. रात्री सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत पडत होता. वडगावच्या हिरव्या शिवाराला मनसोक्त भिजवून पहाटेला माघारी फिरला आणि उगवतीला झेंडू फुटला. आज ग्रामसभा. गावाच्या विकासाचा निर्णय गावकऱ्यांनी स्वतः घेण्याचं लोकशाही व्यासपीठ. या ग्रामसभेसाठी वडगावचे बहुतेक गावकरी रवळनाथ मंदिराच्या आवारात जमले होते. मंदिरासमोरील सभा मंडप प्रशस्त आणि भव्य होता. तिथेच सभेची व्यवस्था करण्यात आली होती. ग्रामपंचायत कमिटी आणि मान्यवरांसाठी समोरच्या रांगेत खुर्च्या मांडल्या होत्या. सर्वजण सरपंच प्रकाशराव आणि इतर प्रतिष्ठित मंडळींची वाट पाहत होते.
प्रकाशराव सभा मंडपात आले. त्याने हाताने सर्वांना बसण्याची खूण केली. सगळे शांतपणे आपापल्या जागी बसले. प्रकाशराव मधल्या खुर्चीवर जाऊन बसले. त्यांच्या एका बाजूला ग्रामसेवक, दुसऱ्या बाजूला उपसरपंच आणि इतर कमिटी सदस्य बसले. अशोकराव, संपतराव आणि यशवंत वस्ताद हेही मानाच्या खुर्च्यावर विराजमान झाले. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या फोटोपूजनाने झाली. प्रतिमांना मान्यवरांनी हार अर्पण केले. त्यानंतर दीपप्रज्वलन झालं. समोर स्टुलावर ठेवलेल्या दौलतरावांच्या फोटोला आदरपूर्वक हार घालण्यात आला. सर्व विधी पार पडल्यावर प्रत्येकजण पुन्हा आपल्या जागेवर बसला. सगळं स्थिर स्थावर झाल्यावर अध्यक्षीय भाषणासाठी सरपंच प्रकाशराव उठून उभे राहिले. आता निश्चितच 1 तास कुठे जाणार नव्हता, कारण प्रकाशराव एक उत्तम वक्ता होते. आपल्या प्रभावी भाषणामुळे राजकारणात त्यांनी वेगळी छाप निर्माण केली होती. जमलेल्या समस्त वडगावकर ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, आजच्या या ग्रामसभेत आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. प्रकाशरावांनी भाषणाला सुरुवात केली आणि सभामंडपात शांतता पसरली. आपल्या सर्वांचे आदर्श दौलतराव तात्या पाटील यांनी आमचे बोट धरून आम्हाला राजकारणात आणलं. त्यांनीच आम्हाला राजकारणाचे धडे दिले. 4 वर्षांपूर्वी त्यांनीच आम्हाला सरपंच पदावर बसवलं. म्हणूनच आज आम्ही तुमच्या समोर सरपंच म्हणून उभे आहोत. हे बोलताना प्रकाशरावांच्या डोळ्यांत पाणी तरळलं. त्यांचा आवाज घोगरा झाला. त्यांनी रुमालाने डोळे टिपले आणि टेबलवरील तांब्यातील पाणी ग्लासात ओतून शांतपणे प्यायले. क्षणभर सभा मंडपातील वातावरण भावनिक झाले. खरं तर दौलतरावांनीच प्रकाशरावांमधील राजकीय हुनर सर्वप्रथम ओळखलं होतं. त्यांच्या तालमीतच प्रकाशरावांनी राजकारणाचे धडे गिरवले होते आणि बघता बघता पक्षाचे युवक तालुका अध्यक्षपदही त्यांना दौलतरावांच्याच कृपेने मिळाले होते. मात्र हाच मुद्दा दौलतरावांचे विश्वासू मुकादम संपतराव यांच्या मनाला पटला नव्हता. पण आपल्या मनातील सल बोलून दाखवण्याचे धाडस संपतरावांना करता आले नाही म्हणा, की त्यांनी तसे करणे जाणून बुजून टाळले त्यांचे त्यांनाच माहीत. प्रकाशराव मात्र आपणच दौलतरावांचे खरे राजकीय वारसदार आहोत अशा समजुतीने राजकारण करीत होते. प्रकाशराव दौलतरावांच्या नावाचं भांडवल अत्यंत चतुराईने करत होते. त्यांचं जवळपास प्रत्येक भाषण दौलतरावांचे गुणगान करण्याने सुरू होत असे. लोकांच्या भावनांना हात घालणे, योग्य क्षणी भावनिक सूर लावणे आणि स्वतःला दौलतरावांच्या विचारांचा खरा वारसदार म्हणून उभं करणं ही त्यांच्या भाषणाची खासियत होती. दौलतरावांच्या निधनानंतर त्यांचा पुतळा उभारण्याची कल्पनाही प्रकाशरावांनी हेतुपूर्वक राबवली होती आणि त्यामुळेच आज गावात दौलतरावांचा भव्य पुतळाही उभा होता. गावच्या वेशीवर दौलतरावांच्या नावाने उभारलेली कमान ही प्रकाशरावांच्या सरपंच पदाच्या कारकिर्दीतच झाली होती. प्रकाशरावांच्या भावनिक भाषणासमोर लोकांची विचारशक्ती बोथट होत होती. गावकऱ्यांच्या भावना प्रकाशरावांच्या पायावर लोळण घेत होत्या आणि विकासाचे प्रश्न मागे पडत होते. प्रकाशरावांनी 1 तास मुद्दाम लांबवलेल्या भाषणानंतर ग्रामसेवकांनी सभेचा अजेंडा वाचून दाखवला. मागील सभेच्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या उत्पन्न खर्चाचा आढावा सादर झाला. वार्षिक अंदाजपत्रकालाही मंजुरी मिळाली. या सगळ्या औपचारिकतेत गावकऱ्यांना इतर विषय मांडण्यासाठी वेळच उरला नाही. प्रकाशराव मुद्दाम हे असंच करत असत. अखेर सिद्धूसारख्या हुशार तरुणाचा संयम सुटला. अध्यक्षांच्या परवानगीने त्याने ठरल्याप्रमाणे दारूबंदीचा विषय काढलाच. दारूमुळे होणारे दुष्परिणाम त्याने ठोस शब्दात मांडले आणि सर्व ग्रामस्थांना या मुद्द्यावर सहमती देण्याचं आवाहन केलं. धोंडीबा, बशीर पटेल आणि इतर काही तरुणांनी त्याला पाठिंबाही दिला. त्यावर यशवंत वस्ताद उठले. दौलतरावांच्या फोटोकडे हात जोडून म्हणाले, ह्यांच्यासारखा माणूस म्या दुनियेत कुठंच बघितला नाही. कसला गडी होता. म्या होतो त्यांच्याबरोबर शेवटापर्यंत. अफाट ताकद गड्याची. कुणालाच हटणारा नव्हता त्यो. पण खरं सांगू तुम्हास नाही, दारूमुळंच त्यो गोत्यात आला. शेवटाला दारूच्या नसतच त्यांचा अंत झाला.
दारूच आपल्यापासून त्याला दूर घेऊन गेली बघा. आज असता तर कुठल्या कुठे गेला असता. आणि आणि फक्त दौलूदादाच नाही, तर बरंच गाव आलं या या दारूमुळं अर्ध्या आयुष्यातनंच उठल्या. आपल्या सगळ्यासनी हे कळतंय, कळतंय, खरं वळत नाही. त्यामुळं त्यामुळं काय बी करून दारूबंदीसाठी कायमचा तोडगा ह्यो आपल्याला काढायलाच पाहिजे. सर्वांचे लक्ष आता सरपंचांकडे गेले. प्रकाशराव स्वतःच दारूच्या व्यसनात अखंड बुडालेले. तरुणांना दारू पाजवून राजकारणासाठी आपलंसं करणं ही त्यांची जुनी पद्धत होती. त्यांच्या पतपेढीच्या माडीवर अशा दारूच्या पार्ट्या होतात हे सर्व गावाला ठाऊक होतं. प्रकाशराव बोलले, अण्णा, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण नेमकं काय करायचं? गावात दारूबंदी करून काय फरक पडणार, जेव्हा गावाच्या सीमेवरच दारू सहज मिळते आणि ज्यांना परवडतंय ते आपल्या पैशाने पितात. त्यांना आपण कसं अडवणार सांगा? अर्जुन्या उठला. पिऊन तराट होता, तरीही बोलला, सरपंच साहेबांचं म्हणणं मला पटतंय मला. आम्हाला परवडतंय, आम्ही पितोय. कोणाच्या बापाच्या पैशाने पित नाही आम्ही. माणसाच्या घरादाराची नासाडी करणाऱ्या दारूबंदीसारख्या विषयाला सरपंच आणि अर्जुन्या खोडा घालू पाहत आहेत हे धोंडीबाच्या लक्षात आलं. तो खवळला. अर्जुन्या, बाप काढू नकोस. तू ग्रामसभेत बोलायला येईस, हिसाबात राहा जरा. अरे कुणाच्या बी वरात इतनी चुरून दारूची बाटली खिशात टाकणार तू, आणि वार्ता केवढ्या मोठ्या करतोयस. पण अर्जुनाच्या पोटातली अक्काबाई त्याला गप्प बसू देणार नव्हती. तो पुन्हा रागानं उत्तरला, ए धोंड्या, अरे कुठं बी पिऊ देत की, कुणाच्या बापाच्या पैशाने पित नाही आम्ही. आणि दारूबंदी करायला सांगतोय कोण रे? हे हे वस्ताद करून करून भागलं आणि देव पूजायला लागलं. हेनी काय केलं आयुष्यभर? हा, दौलतरावानं कोणी सपिवलं ठावा आहे? ह्या ह्या वस्तादानं सपिवलं. म्हणत दारूबंदी करा, दारूबंदी. अरे तुम्ही नका पिऊ, खरं पिणाऱ्याला पिऊ द्या की, ग बसा की. सभेत खळबळ उडाली. अर्जुनाच्या तोंडून नको ते शब्द बाहेर पडले, आणि तेही वस्तादांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तीला उद्देशून. वस्तादांना प्रथमच कोणीतरी असं बोललं होतं. वस्तादाच्या चारित्र्यावर बोट ठेवलं होतं. अर्जुनाच्या आरोपावर सिद्धू, दिनकर, बशीर, धोंडीबा हे सगळेच बोलायला उठले. ग्रामसभेत एकच गदारोळ झाला. अर्जुना प्रकाशरावांच्या बैठकीचा कार्यकर्ता, त्याला सावरायला प्रकाशरावांना उठावं लागलं. ते म्हणाले, अर्जुना खाली बस. बस म्हणतो ना, तोंड बंद ठेव, नाहीतर बाहेर जा. दोघांनी त्याला हाताला धरून बाहेर काढलं, पण तरी तो मनात येईल ते बडबडत निघून गेला. अर्जुन्या बाहेर गेला आणि सभा पुन्हा सुरू झाली. सिद्धू उठून म्हणाला, आपण सर्व ग्रामस्थांनी मिळून तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊया. हुंबरवाडीच्या माळावरील दारू विक्री बंद झालीच पाहिजे, मग बघूया कसे पितात ते. हुंबरवाडीचा माळ हा विषय येता संपतराव चपापले. त्यांच्या लाडक्या फुलाबाईनं आपलं दुकान तिथेच तर मांडलं होतं ना. संपतरावांच्या हक्काची जागा, जीवाला आराम देणारी, सुखावणारी जागा. सिद्धूनं तिचं नाव घेतलं आणि ते उठून म्हणाले, नाही म्हणजे बोलाया सोपं आहे ते, पण गावाच्या शिवबाहेर कोणी काय विकावं काय विकू नये त्याबद्दल आपण कसं बोलणार? उगा मुंग्याच्या वारुळात हात घालणं उपयोगाचं नाही वस्ताद. वस्तादांकडे पाहत ते पुढे म्हणाले, वस्तादांना या पोराटोरांच्या नादाला लागू नका. 4 बुकं शिकली म्हणजे शहाणपण येत नाही. पुस्तकातलं ज्ञान पुस्तकात, इथं गावगाड्यात का उपयोगाचं? दिवसला गेला सिद्धूही गप्प बसण्यातला नव्हता. मुकादम, जरा थांबा, दम खावा.
पाणी प्या पाहिजे तर. माझ्यावर असं व्यक्तिगत बोलू नका. तुम्हाला का राग येतोय ते अख्ख्या गावाला माहीत आहे. उगा खाजवून खरूच काढू नका. सिद्धूच्या टोचून बोलण्याने संपतराव संतापले. ए सिद्धू कांबळे, आपल्या पायरीनं राहायचं काय? शिकतोस ना, मग शिक्षणाकडे लक्ष दे. काय डोकं चालवायचं ते तिकडं चालव. आधी आपल्या बापाला आणि चुलत्याला हुंबरवाडीच्या माळावर जाऊ नको म्हणून सांग. बघूया किती ऐकतात तुझं ते. अरे कधी बी पायरीनं वागावं. स्वतःला काय बाबासाहेब समजतोस काय? सिद्धू नव्या जमान्याचं नवं रक्त. संपतरावांच्या राग येणाऱ्या वक्तव्याने त्याचा संताप अनावर झाला आणि संपतरावांच्या नजरेला नजर भिडवीत तो म्हणाला, ओ मुकादम, बाबासाहेबांचं नाव काढायचं नाही. त्यांच्याबद्दल बोलायचं असेल तर आधी त्यांचा अभ्यास करून या. उचलली जीभ लावली टाळायला असं कोणी करू नये. आता संपतरावांचे कार्यकर्ते आणि सिद्धू बरोबर असलेली तरुण मुले यांच्यामध्ये जुंपली. महिला वर्गातून ही दारूबंदी झालीच पाहिजे अशा घोषणा ऐकू येऊ लागल्या. बाहेर गेल्या अर्जुनाची ही शिवीगाळ ऐकू येत होती. ग्रामसभेत आता कोणीच कोणाचं ऐकून घेईन असं झालं. वातावरण तापलं होतं. त्यावर पाणी टाकण्याची आता गरज होती. वस्ताद आणि अशोकराव सर्वांना शांत करू लागले आणि मग थोडा वेळ काढून प्रकाशरावांनी हस्तक्षेप करायचं ठरवलं. वस्ताद आणि अशोकराव उठलेले पाहून सरपंच प्रकाशराव म्हणाले, थांबा थांबा, सर्वजण थांबा जरा. वस्तादांना, आज इथेच थांबूया. रात बरीच झाली आहे. तुम्ही मांडलेल्या या विषयावर पुन्हा केव्हा तरी विशेष सभा घेऊया. पुढील चर्चा तेव्हाच करू. तोपर्यंत एखादा चांगला उपाय सुचतोय का तेही पाहूया. आजची ही सभा इथे संपलेली आहे असं मी जाहीर करतो. घाई गडबडीत प्रकाशरावांनी सभा संपल्याची घोषणा केली. सर्वजण उठू लागले. प्रकाशरावांनी कुत्सित हास्य करत संपतरावांकडे पाहिलं. दोघांचाही 36चा आकडा. संपतरावांना नजरेनंच खिजवल्यासारखं करून ते शांतपणे सिद्धूजवळ गेले. त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याच्यासोबत सभा मंडपाबाहेर पडले. सहानुभूतीचे 2 शब्द बोलून सिद्धूला जाळ्यात ओढण्याचा त्यांनी डाव टाकला होता. प्रकाशरावांच्या नेहमीच्या कावेबाज मुत्सद्देगिरीने कोणताही ठोस निर्णय न होता आजची ग्रामसभा संपली होती. बाकी सिद्धूच्या दारूबंदीच्या मुद्द्याशी त्यांना तसंही काही देणं घेणं नव्हतं. राजकारण, राजकारणी आणि त्यांचे डाव सिद्धूलाच काय, इतर कोणालाही समजणार नव्हते. आणि जेव्हा समजतील तेव्हा हात मात्र रिकामेच असतील. धन्यवाद. मैदान या माझ्या स्वलिखित कादंबरीची प्रत आजच बुक करा. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.